मला देतो बॉल खेळले. आपण दोघं जण खेळणारे, एकटा काय खेळतो रे? मग मला खेळायला कोण सक्तीने सापडत ना. नाही नाही, आम्ही दोघं भाऊच खेळतो, तू नको खेळू पिंके. नाही हो बाई, आपण तिघं बी भाऊच आहो ना, तिघं बी आपण बहीण भाऊच आहो. मग आपण खेळू ना तिघं जण. पकडले दादा, बॉल पकड. बरं केलं बाई, बरं केलं. कसं आहेस रे? कशी आहेस हो बाई तू? अरे 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 पट्टो, भांडू नाही रे. अरे हे घ्या, दूध घ्या बरं, या इकडे. आता बोलते दूध, मला आवडते दूध. हो सगळेच जण प्या. ये बाई पिंकी, बाई ये 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 दूध पे. ये बाई पिंकी, घे रे जगने पे. असं भांडू नये. बॉल तर सगळे म्हणून खेळा की नाही. तुम्ही तिघही बहीण भाऊ आहे की नाही मस्त. मग आपलं असं मस्त खेळा. मग मोठे झाले की तुम्हाला याद येत जाईन की अरे आपण लहानपणी कसं खेळत जा, असं म्हणत जासान. मग तू पिंकीच्या सासरी जात जाशील की नाही, तर पिंकीला म्हणत जाशील, पिंके लहानपणी मी किती खेळत होतो असं. अशा आठवणी राहतात त्या लहानपणीच्या. त्या भांडणातही गोळी असते बरं, त्या लहानपणीच्या भांडणातही लय प्रेम असते. मी नाही येऊ देत जाईन या जगनेले मला सासरी. आणि नाही माझं भांडते. बरं माय बाई. आता मला बी दे ना दूध. पाय पाय तुमच्या बोलण्यात बसली माहिती बडबड करत. दूध काढलं ना, त्याला बी त्याला भरून काढला, पिंकीचा बी काढला. थांबा आणतो आता. शांततेनं प्या बाई, शांततेनं प्या बाई. गरम अशी तरी मी थंड केलं माय. पाय जुमा चटका गिटका लावशील नाही तर. पाय महिन्यानं प्यालेच्या प्याले भरून दूध दिलं लेक राहिले. आणि म्या एक घोट नाही दिला पिंकीला. काही माय घरी होते तर दुधाचा असेच भांडले होते ते माय घरी. तर म्या किती बोलली होती बाय ते पिंकीले. बाय तिची माय एका शब्दानं नाही बोलली जगण्याले. उलट आता जगण्यानंच पिंकीचा जोडचा बॉल हिसकून घेतला बरं. सांग म्या लहान बोलली होती मॅटाचं टचं पिंकीले. व काय हो माय महिन्यात खरंच साजरी आहे बाई. आता मस्त आहे दूध, लय मोठा साखरा टाकला त्याच्यात आहे ना, म्हणून असं गोड झालं. मग काय तर अशा गोड गोड माय भाच्याले गोड गोड दूध नाही दिन तर काय दिन माय, फिक्क दिन का मी. म्हणून ना 2 चमचे शिल्लक साखरा टाकला जगण्याच्या दुधात. मला माहित आहे जगण्याला साखरा लय आवडते आहे की नाही. पे पे. हो माय बहिणी या ना या. लस गरमी होते का हो, सकाळपासून गरमी होणं सुरू होते बिचाऱ्या. वहिनी आपल्याला शांताबाईने बोलावलं तर बिचाऱ्या. वहिनी त्या दिवशी आलते की नाही, त्या म्हणत की त्या भाऊजाईला घेऊन येतो चहा प्यायले. तर जाऊ म्हटलं उभ्या उभ्या त्याच्या घरी. जाऊ ना, पण मी म्हणलं जाऊ द्या, नाही तर कोणी म्हणतोच ती या काय जाच लागते. राहू देऊ नाही तर जाऊ द्या. नाही व माय वहिनी, शांताबाई तसे साजरे आहेत. मला 2-3 खेप म्हणलं रे ना की मनोरली बोलावलं रे ना, तो काय सांगा गेला की नाही तर. आणि लगे तुम्हाला या ना म्हणून सांगितलं होतं. जाऊ ना उभ्या उभ्या. आता पट्टे हो दूध प्या पटे आणि लगे पिंकीच्या बाबा संग जा आणि कपडे घेऊन या तुमच्या मापाचे. साजरे आण जा. काय गरज आहे वंश, कपडे गिपडे काय घ्यायला लागतं लेकरीले. काय रे जगने, तुझं लहानच असले का? जातो ना म्हणते, काही गरज नाही. हे पा बाई राहू द्या ना, कपडे लोह्यातील कपडे राहू द्या, काही कपडे घेऊ नका. आता काल एवढं जेवण केलं लगे कपडे जसं काही दिवाळीच आहे. माय बाई तुम्हीच आमची रसाई करून राहिला. माय आम्हाला करायला पाहिजे माय तुमची रसाई, आणि तुम्हीच आमची करून राहिला माय बाई. नाही हो माय वहिनी, काय ती रसाई कायचं काय हो माय काही. आपलं तेवढं आले लेकर आता सोन्यासारखे लेकर माय घरी आले 4-5 रोज राहून राहिले. तर मग पहिले ड्रेस तर घेणच ना मी. मग काय तर आणि वहिनी तुम्हाला मस्त साडी आणली मी. तर त्या दिवशी पिंकीचा ड्रेस घ्यायला गेलं किती त्याच दिवशी आणली. दाखवतो मी तुम्हाला. आता बाय 2 दिवस झाले धाम तुम्ही दाखवली की नाही. आणि लेकराचे कपडे की नाही मापाच्या राहू देल ते. ती पिंकीचे बाबा काय म्हणत, लेकराचे कपडे असे अंदाजे घेतले तर मग मापात बसणार नाही. मग लेकराला आखूड होतात मोठे होतात म्हणून ते म्हणत राहू दे. लेकरं आले की मग मी त्याला घेऊन येईन आणि त्याच्या मापाचेच कपडे घेईन. तुमची साडी घेतली होती मी त्या दिवशी. हा थांबा दाखवतो ना. माय बाई आता मला साडी गिडी काय नाही घेतली हो. खायलाच खर्च करून राहिला फालतूचा. काय माय बाई तुम्ही हो. नाही हो माय बहिणी, आपल्या लोकांना करायचा खर्च असते का माय, तो हौस असते ते, मग आनंदच असते तो. माय घेतली बाई माय परीनं. पाहिजे माय तुम्हाला आवडते का तर या ना, या अंदर दाखवतो. अय पुट्टो दूध प्या पट आणि प्याले चुली जोडून ठेवजा आपल्या तेवढे. ओ माय वहिनी, माय ननद बी येऊन राहिल्या. हे आता आम्हाला गाय दिली की नाही ह्याच सखूबाई. त्या पिंकीच्या वाढदिवसाच्या वक्तात आम्ही फोन केला तिने, पण त्याच्या घरी की नाही सून नव्हती घरी. आणि घरी म्हैस दिली होती. तर मग काय बाई एकल्या बाईचं निघणं होती. तर म्हणून ना त्याचा रात्री फोन आला की त्यामुळे येतो म्हणून. आता आम्हाला त्या आज येतात कसं काय येतात काय सांगा. त्या बी येतात, त्याची बी भेट होते तुमची. भल्ली मस्त आहे बरं महिना ना, मस्त आहे म्हटलं स्वभावानं बी. माय बाई हिरे ननद याचं इतकं हरिक येते खरंच. मला हे माय ननद आली तर मला काही हरिक नाही आला. म्हणजे हे आले तरी नाही आला, याची बहीण आली तरी नाही आला कोणत्या दिवशी. आणि बाय माय ननद येते त्याचा बी किती हरिक आहे. मग मी बी जाऊ का बाई याच्या
संग कपडे घ्यायले, म्हणजे मला नको घेऊ पण मी याच्या संग जाऊ का? ते बाई तर बाबाला विचार. पण काय लेसो पिंकी, आता तर गेलती माया 2 खेप गेलती हे पिंकी. मग काय बाबा आमच्या त्या बबड्या शांताबाईची पोरग आहे की बबड्या आहे त्याचं नाव. त्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला लगे ड्रेस आणायला त्याला गिफ्ट आणायला गेलती तिच्या बाबा संग. लगे स्वतःच्या वाढदिवसाचे कपडे घ्यायला गेलती. हो आणि त्याच दिवशी माझ्या मुळे साडी आणली होती. हो आणि तुमचे बी कपडे आम्ही त्याच दिवशी आणले. आता डबल नको होणार होते बाबाला मधून 3 लेकरं सांभाळणं. शहरात गाड्या चालतात हे होते. ते दोघं बहीण भावाला जाऊ दे ना, इथे मापाचे घ्यायला लागतात म्हणून. विचार बेटा बाबाले काय म्हणतात तर. हो ना, पहा बाई विचारा तुमच्या बाबाले. शांता बाई घरी आहे का? राहू द्या ना, नाही तर माय बाई त्या घरी नसतील काय गेस तुम्ही फालतूच. राहू द्या ना, झोपल्या गिपल्या असतील नाही तर. चला संध्याकाळची येऊ नाही तर. मला वाटते मी ना तिची भावज आहे वाटते. अहो मी ना येवा घरी का मी. हो माय बाई शांता बाई मी म्हटलं माझ्या घरातच नाही का. नाही तर काय व कुठे जाऊ, आता झाला स्वयंपाक पाणी घालून बसली. का ते भाजी आली ना, आवाज आला तसा मला. अहो ये ना वहिनी या. ये माय बाई या वहिनी या. माय मीनाच्या वहिनी घेऊन माया वहिनी एकच. या माय या वहिनी या. हो ना बाई म्हणत की शांताबाईनं बोलावलं चला. आज चाललो आम्ही तसं. बाय बाई व चालल्या का आज? हो माय ये ना बसा ना पहिले, उभ्या उभ्याच बोलता का. ये बसव मी ना येईल बसव. हो चालले आज आता. हो माय बाई किती मोठे लोक आहे बाई शांताबाई. माय माय अशी गिशी सरच आहे बाई घरी. पण तशी साधी आहे का बाई? आहे ना, मी फालतूच तिला त्या दिवशी टरंग केलं. नाही बाई श्रीमंत आहे व, पण मनानं साजरी आहे बिचारे. खरंच असे बाई लोक वयाकलाच जात नाही बाई. असं वाटते की अशीच असेन तसंच असेन. काय बरं लहान मोठे लोक आहे माय. पण तुरी बाई माय ननदच्या घरी भरायच्या प्लेटा भरल्या दे ना. ओ माय भरल्या कायच्या स्टीलचे प्लेट होते ते घासले लागे. मग काय बाई कोणाच्या घरी प्लेटा धुणं हे धुणं बाई. खरंच मनानं लय साजरी आहे हे बाई. हो माय बसा वहिनी मी पाणी आणतो माय तुम्हाला. काय बाई अशा योगायोगाने येणं झालं, नाही तर काय येणं होते हो माय. असं आहे माय आमचं गरीबाचं घर. नाही हो माय गरीबाचं कायचं बापा. लय साजरं आहे तुमचं घर तर मस्त आहे. पण तुमचं घर बी साजरं आहे तुम्ही बी साजरे आहा बरं. खरंच लय मस्त आहात तुम्ही. बसा मी पाणी आणतो. ओ बाई सांगा ना काही नाही पाहिजे म्हणून. काय लो पाणी गिनी आता आलो पण तू. हो शांतबाई राहू द्या ना पाणी गिनी, आता किती दूर आहे माय घर. नाही वा तरी बस मग मी पोहे करतो. आताच करतो पोहे. नाही हो बाई शांतबाई पोहे घे खायला कर लागतात. राहू दे. बसा ना गप्पाच होतात करणं बोलणं होते बसा. नाही हो माय पहिल्यांदा आल्या ना माय तुम्ही आमच्या घरी. नाही माय पोहे खाल्ल्याशिवाय जाऊ देईन का मी तुम्हाला. नाही बात करतो मी बातच करतो पोहे. मी येऊ का शांताबाई काही करू लागेल. अव नाही हो आता का 2 प्लेटा पोहे करायला काय या लागते. काही नाही या लागत बस. अव हे पाय तर ती येशी जरी मोठ ठेवेलाय लाव येशी. नाही हो माय बाई काही नका लावू माय येशीन गिशी खायले मग माय फालतूचा. राहू दे माय बाई. हो लय साजरे आहेत का ह्या बाई. तुम्हाला बी लय मदत आहे करतात नाही आधार देतात. मग काय तर हे पा मलेच नाही पण गावात कोणाला बी काम पडलं ना तर शांताबाईच्या जवळ आलं की नाही काम राहतच नाही. पैशाचं असो का तसं कोणतंही काम असो शांताबाई करतातच. पण कोणाचंही मनानं लय साजरे आहेत त्या. पाहिलं ना आता त्याचं घरदार किती आहे टापते. पण गर्व असं उलच गर्व नाही. आपल्या घरी आता माझ्या घरी तुम्ही पाहिलं बसायची सोय नाही ना उठायची सोय नाही. पण आल्या ना तर कोणी तसं म्हणतील नाहीत की मा हे कसं वन ते कसं जसं आहे तसं निभून घेतात. अन लागे असं म्हणजे करू लागणं हे ते लयच साजरे आहेत ना व. मनानच साजरं पाहिजे. मग काय व पैसा आणलता हा काय माय व आज यांचं काय नाही. माणसाचा स्वभावच राहते. त्याच्या संग येईन त्याच्या मागं बी माणसाच्या स्वभावानं त्याचं नाव निघते. मग काय तर खरंच आहे वंश. खरंच माणसाचा स्वभावच राहते संग आहे की नाही. म्हणतात ना साजरं बोलणं साजरं राहणं हेच राहते माणसाच्या मागं त्याच्या आठवणीत. नाही तर काय तर बाय कोणा संगे पण गोड शब्द बोला आहे की नाही. मग काय तर वहिनी ते तर आहेच. मग शांताबाईचं नाव मग पुरं गावात निघते ना बाई. गरीब असो श्रीमंत असो कोणी बी म्हणते नाही की नाही शांताबाई खरंच साजरी आहे. तसं आमच्या गावातले लोक लय साजरे आहेत बरं. खरंच हो माय खरंच साजरे आहेत बाई तुमच्या गावातले लोक. काय हो माय बाई शांताबाई काय करत होती माय पोहेन की करायची व काय माय. नाही हो माय काही बोलता का. पहिल्यांदा आल्या ना माय तुम्ही बिना नाश्त्याचा जाऊ देईन का मी तुम्हाला. किती दिवस आहे मग मुक्काम. हो माय शांताबाई ते आता जातो म्हणत पण ते मनोर काय म्हणे पोंगे घेऊन जातो म्हणे बाई. 100 पाकिटा दे म्हणे संग गावातल्या दुकानात ठेवतो म्हणे. तर म्हणून द्यायला म्हटलं मग थांब बाबा 1-2 रोज थांब. तर काल तळले मग ते पोंगे. आता आज पॅकिंग करतो त्याची आणि मग जाते सकाळी परवा. माय बाई हे तर फार सोळा ना व. बरं मग काही गावातल्या दुकानात ठेवलं तर मग तेवढंच मार्जिन उरते तुम्हाला. मग काय तर हो आमच्या गावात 2-3 दुकान आहेत म्हटलं. मोठं गाव आहे ना आमचं.
हो तर ते म्हणा ठेवतो त्या दुकानानं. आता विचारतील घरी गेल्या दुकानवाल्याले आणि मग ठेवतील. वा वा, ठेवत काऊन नाही दुकानवाले ठेवतात. दिले मला इकल्यावर पैसे द्या. आता हे बी तसेच करतात ना, फटायच्या दुकानात ठेवतात तर. आणि गावातले बी दुकानात आहेत ना, आपल्या गावातल्या दुकानात आहे. आणि लगे तोही मग तसं करते, इकते आणि लगे इकणं झाले की मग त्याचा 1 रुपया काढते आणि लगे वरचे पैसे येईल देऊन देते. हो ना आता बोलतील ना ते दुकानवाल्या संग. आणि मग काय बोलावं ते त्याच्यावर मग सांगतील ते बाईने फोन करून. साजरा आहे येत जा माय, वरच्यावर येत जा, ओळखी राहतात. आल्या गेल्यानंच भेट होते, नाही तर काय तर. सगळं आलते ना. हो मी ना मनोरी आलते ना. हो आणि लगे लय बसला, 1-2 घंटे बसला. मला मस्त बाई बाई म्हणते. हो भल्ला साजरा आहे स्वभावानं भाऊ. बाई माय पांडूची आधी ते बाई मला त्याच्या इकडे पाहिलं की माय पांडू असाच आहे. बरं बाई असाच आहे, मोकळा बोललेले. बाई 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 करतच राहते. म्हणलंय ना की बाय पा तुम्हाला पाहिलं तर मला माझ्या भावाची याद आली. लय मस्त आहे स्वभावानं. तसा तुमचा बी स्वभाव लय साजरा आहे बरं. मी ना सांगते ना माय मोठेपणा बापा, भाऊन भाऊ जायचा मोठेपणा तर मी ना सांगता थकत नाही बापा. वहिनीचं असं वहिनीचं तसं. हो लय सांगते मोठेपणा. असंच पाहिजे, साजरं राहिलं तर कोणी नाव काढते मग काय तर. बरं आहे माय, असंच पाहिजे माय बनवणार भाऊ जायचं ना तर. सांग मी हिच्या संग काही साजरी राहिली नाही मानानाथ संग. आणि तरी बी मायनानं माय मोठेपणाच करत राहते. सांग तिच्या गावात बी तिनं माय मोठेपणाच सांगितला. आणि माय घरी होती तर माय गावात बी द्या तिकडे दिल तर माझ्या झोपड्यात काढून, तरी बी गावातल्या बायाले म्हणे की नाही माई भाऊ जाई म्हणते होतीच राहा, पण मी चालली म्हणे इकडे राहायला. अशी सांगे बायाले. पण असं काही म्हणलं नाही की मा भाऊ जाईनं असं केलं का तसं केलं. खरंच महिन्यानं साजरी आहे बाईचं भावानं. मॅच लयच करून हे केलं हो तिले. माझ्या घरी होती ताईन लागे, आताही माय आली आली ताई म्हणजे काही साजरं नाही वाटू राहिलं बाई आता. त्या पिंकीले बाई माय लय केलं माय. 1 कप दूध नव्हतं दिलं आणि आता महिन्यानं मायले करायले जबरदस्तीनं दूध पाजते. प्यायलेचे प्यायले देते ना माय भरून. लय चुकलं बाई मला. हे तर माय मला लयच खराब वाटून राहिलं बाई आता. हो माय शांताबाई खाऊनच राहिली माय. मला साजरी केली बरं पोहे, मस्त झाले बघ पोहे. पण काय करत होती हो माय, आपण का पाहुणे हाव का आता. नाही हो माय. चहा ठेवला बरं बे, आणि तो गाऊन संपवा ते पोहे पटापटा. माणसं ओळख्यात असा चूक करतो आपण. खरंच लय चूक करतो. आणि काही आपण आपल्याच तोऱ्यात राहतो. पाहते नाही लोक किती साजरे आहे, आपण आपलंच लावतो. पाहिलं तर आपलं काही खरं नसते, पण पुढचा आपल्याला सहनच करून घेते. महिन्यानं खरं लय गेलं हो, लय साजरी आहे बिचारा होते. जाऊ दे आता, म्हणता येत नाही पण जाऊ दे आता. ते साजरी राहते या बाई संग म्हणून हे बाई एवढा मान देऊन राहिली की नाही मला. नाही तर पाहिलं तर मी त्या बाईची समजा न शांताबाईचा माया काय ना आता आहे, पण हिचं तिचं साजरं असल्या की ते मध्ये इतका मान देऊन राहिली की नाही.